आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मी माझ्या वडिलांची शपथ घेऊन आलोय आणि जो पण करून आलोय तो तू ऐकला नाहीस लक्ष्मण? ऐकलंय ना, कोल्ह्यांची उसनी अवसानं खूप ऐकली आहेत। तुझ्याच प्रलापांची उत्तर द्यायला आलाय हा लक्ष्मण। मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही लक्ष्मण। आज जेव्हा तुझे प्राण यमलोकात निघून जातील तेव्हा तिथं माझा काका कुंभकर्णाच्या पायावर पडून त्यांना उत्तर दे। जेव्हा तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस तेव्हा मला तुझ्यावर हसू येतंय, कारण मला तर तुझ्या डोक्यावर फिरणारा तुझा मृत्यूच दिसतोय। जय लंकेश म्हणती कुणी महादेवाचा जय जयकार, महादेवाचा जय जयकार। रणभेरीची गर्जना करती लंकेचे चारी राजकुमार, लंकेचे चारी राजकुमार। मायाधारी राक्षस निघती, मायाधारी राक्षस निघती घेऊन अस्त्रांचे भुंडार। मरण्या मारण्याची धुंदी माथ्यावरी मृत्यूचा विखार, मरण्या मारण्याची धुंदी माथ्यावरी मृत्यूचा विखार। वानर सेनेची ताकद भारी युद्धामध्ये धुवाधार, युद्धामध्ये धुवाधार। तलवारी भाले गदा आणि शस्त्रांचे उघडे भंडार, शस्त्रांचे उघडे भंडार। देवांतक नरांतक, देवांतक नरांतक दिमदिला असताती काय। राक्षस दल वानर सेना कुणी कुणा पुढे झुकेना, कुणी कुणा पुढे झुकेना, कुणी कुणा पुढे झुकेना। प्रथम अंगदशी सामना कर नरांतक। हा लंकेश्वराचा दरबार नाही अंगद, युद्धभूमीमध्ये नरांतकशी टक्कर आहे। म्हणूनच तर म्हणतोय युद्ध कर, युद्ध। कुठे राम, कुठे लक्ष्मण? अति काय माशा डासांसारख्या या तुच्छ मरकटांना मारून आपली शस्त्र खराब करण्यास नाही आला। महेश, आज्ञा वीर असुर कुमार। त्या महेश निरोप लक्ष्मणाला ऐकव। केव्हापर्यंत मोठ्या भावाच्या आड लपून राहणार त्याला सांग। त्याला अतिकाय युद्धासाठी आव्हान देतोय। जशी आज्ञा। माझे स्वामी श्रीमान अतिकायने सांगितले आहे की हे राम, जो शोक तुम्ही माझे वडील लंकेश हृदयाला त्यांचा लहान भाऊ महाबली कुंभकर्णाचे मस्तक कापून दिला आहे, मी तोच शोक तुला देण्याचे ठरवून आलो आहे। काका कुंभकर्णाच्या मस्तकाच्या बदल्यात तुझा लहान भाऊ लक्ष्मण याचे मस्तक ठोकरे मारत आपल्या वडिलांच्या चरणाशी अर्पण करण्याची शपथ घेऊन आलो आहे। ज्याप्रमाणे माझे वडील आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफडत आहेत त्याचप्रमाणे तूही आपल्या लहान भावाच्या शोकाने तडफड। तेव्हाच अतिकायाची सोडाची भावना शांत होईल। जर क्षत्रिणीचे दूध प्याला असशील तर लक्ष्मण समोर ये। दादा, मला आज्ञा द्या। अतिकायचे आव्हान ऐकल्यानंतर एक क्षणही थांबणं भेकडपणा ठरेल। जा दूता, आपल्या स्वामीला जाऊन सांग की अतिकायच्या शिरातून उसळणाऱ्या रक्ताला थंड करण्यासाठी लक्ष्मण अवश्य येईल। अवधेश, अतिकायला कुंभकर्णापेक्षा कमी नका समजू। तो त्याच्यापेक्षा सवयी आहे। कुमार लक्ष्मणाला युद्धात पाठवण्याआधी चांगल्या प्रकारे विचार करा। विभीषणजी, विचार विनिमय सभेतच शोभा देतात, परंतु रणभूमीत विचार विनिमय म्हणजे भेकडपणा। शांत सौमित्र, शांत सौमित्र। हे वीरवर, मी आपल्या आत उसळणाऱ्या शौर्य ज्वराला निरुत्साही नाही करत, परंतु समरांगणाच्या अथांग सागरात उडी मारण्यापूर्वी त्याची सीमा मोजून घेणेही शूरवीराच्या विचाराचं लक्षण आहे। प्रभू, हा अतिकाय रावणाची दुसरी राणी धान्य मालिनीचा पुत्र आहे। त्याच्या प्रचंड पराक्रमाला आपण ओळखलं नाही। एकदा रागानं संतप्त होऊन
अतिकाय आपल्या हातानं चक्रवाल पर्वत उपटून फेकण्यास तयार झाला. जेव्हा कैलास पर्वतावरून भगवान शंकरानं आपल्या अग्निमुखी त्रिशूळानं प्रहार केला, तेव्हा या भीम भयंकर अतिकायनी त्याला एखाद्या खेळण्याप्रमाणे पकडून उपहास करत करत महादेवाचा मानभंग केला. मग त्याने शिवाकडून धनुर्विद्येची सर्व रहस्ये जाणून घेतली. देवतांनाही दुर्लभ अस्त्रशस्त्र प्राप्त केली आहेत त्याने. आधी काळामध्ये मधु आणि केटप नावाचे दोन महत्वाकांक्षी महाबली होते. इंद्राचे वज्र पण त्यानं विचलित नाही करू शकलं. आपल्या प्रचंड पराक्रमाने देवलोकांनाही आपल्याला वश करून त्या दोघांनी एकदा महासागरात घुसून चक्रधारी वैकुंठेश्वरावर हल्ला केला. विष्णूंनी सुदर्शन चालवलं, परंतु सुदर्शनही त्यांचं थोडंही नुकसान करू नाही शकलं. अपूर्व युद्ध झालं. म्हटलं गेलं आहे की अतिबली बुद्धिहीनही असतो. त्या मूर्खांनी या विचाराने की विष्णू आता युद्धाच्या समाप्तीची इच्छा करतील, उलट त्यांनाच वर मागायला सांगितला. माग, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत विष्णू, आमच्याकडे वर माग. मधु, कैटप, सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही तुमच्याकडे तुमच्या मृत्यूचा मार्ग जाणू इच्छितो. आपल्या मरणाचा उपाय सांगून आपले वरदान पूर्ण करा. मानलं मायापती, आम्हाला आमच्या मायाजळात जखडून आमचा मान भंग केला. ज्याप्रमाणे वीराचा वार फुकट नाही जात, वीराचं वचनही रिकामं नाही जात, अन्य कसंही आम्हाला मारणं असंभव आहे. आम्ही मरू तर तुझ्या मांडीवर. आपला पराक्रम दाखवा परमेश्वर, आम्हाला मरण प्राप्त करून दाखवा. अगम्य व इंद्रियातीत विष्णूने मग अशी लीला रचली. आपले पाय वर खाली सर्व लोकात पसरवले व वाढवले. मधु केटप पायात फसले. मग जगन्नियंता जगन्नाथानं आपल्या कठोर गदेनं मधु केटप दोघांचा अंत केला. मधुचा मेदा या पृथ्वीवर सर्वत्र पसरला, म्हणून ही पृथ्वी मेद्रिय नावाने विभूषित झाली. हे पुरुषोत्तमा, तोच परमपराक्रमी मधु या युगात माझा ज्येष्ठ बंधू कुंभकर्ण होता. तसाच अतिबलशाली ब्रह्माजीकडून अभेद्य कवच आणि देवदुर्लभ शस्त्र मिळवणारा केटप हा अतिकाय आहे, जो कुमार लक्ष्मणाला रणभूमीत आव्हान करत आहे. त्याच्या पराक्रमाचा वृत्तांत ऐकून त्याला घाबरून त्याचं आव्हान नाही स्वीकारायचं. सुमित्रानंदनाचे शौर्य आणि साहसावर शंकित नका हो बंधू विभीषण. आपण लक्ष्मणाचे वास्तविक रूप आणि त्याच्या शक्तीबद्दल काहीच नाही जाणत. जरी ब्रह्मा, विष्णू, सुरेश, महेश अखिल ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्रितपणे येऊन युद्धासाठी ललकारतील, तरी सुद्धा धनुर्धारी एकटाच त्यांचा सामना करेल. क्षमा प्रभू, मी लक्ष्मणाला भयभीत करण्यासाठी हा वृत्तांत नाही ऐकवला. केवळ त्या आततायी अतिकायाच्या बलसामर्थ्याचा अनुमान लावून त्याचा सामना करण्याच्या उद्देशानं
त्याच्या शक्तीची माहिती आपल्याला दिली. केवळ एवढी विनंती अवश्य करीन की वीर कुमाराला एकटा नका पाठवू. नाही विभीषण, त्याने लक्ष्मणाला एकट्याला आव्हान दिले आहे. परंतु परंतु अतिकाय आपल्याबरोबर आपले महाबली भाऊ त्रिशरा, नरांतक, देवांतक, सेनापती अकंपन आणि महापार्शप्रमाणे महारथी आणि महायोद्धे घेऊन आला आहे. तो समस्त भूमंडलावरील राक्षस शक्ती एकत्रित घेऊन आला असे ना का? दादा, मला आशीर्वाद देऊन युद्धभूमीत जाण्याची परवानगी द्यावी. विजयी हो. रघुकुलाच्या कीर्तीला उज्ज्वल कर आर्य श्रेष्ठ. काय त्याने दिलेला आवाज स्वीकारून हा लक्ष्मण आज रणभूमीत उतरलाय. तर तू आहेस लक्ष्मण. दुधाचे दात अजून पडले नाहीत आणि तू लोखंड चावण्याची इच्छा करतोयस. क्षत्र आणि मातेच्या दुधाच्या दातांच्या शक्तीला तू अजून अनुभवलेलं नाहीयेस. काय तूच आहेस अति काय? माझा भाऊ अधिकायच्या एका हुंकाराने तुला तुझ्या आईच्या मांडीवर लपण्यास विवश व्हावं लागेल. वनवासी पोरा, प्रथम दारुक बरोबर 2 हात करून घे. दारुक? वीर लपून तीर नाही चालवत लक्ष्मण, समोर ये. मी तर तुझ्याशीच टक्कर घ्यायला येत होतो अहंकारी अति काय. दारुकचे मरणच पहिल्यांदा त्याला माझ्या बाणासमोर घेऊन आलं. मी माझ्या वडिलांची शपथ घेऊन आलोय आणि जो पण करून आलोय तो तू ऐकला नाहीस लक्ष्मण. ऐकलंय ना, कोल्ह्यांची उसनी अवसानं खूप ऐकली आहेत. तुझ्याच प्रलापांची उत्तर द्यायला आलाय हा लक्ष्मण. मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही लक्ष्मण. आज जेव्हा तुझे प्राण यमलोकात निघून जातील तेव्हा तिथं माझा काका कुंभकर्णाच्या पायावर पडून त्यांना उत्तर दे. जेव्हा तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस तेव्हा मला तुझ्यावर हसू येतंय, कारण मला तर तुझ्या डोक्यावर फिरणारा तुझा मृत्यूच दिसतोय. मृत्यू तर तुला माझ्या बाणात दिसत असेल लक्ष्मण. हाच बाण तुझं मस्तक कापणार आहे. त्या दृश्याची कल्पना कर जेव्हा तुझं कापलेलं मस्तक माझ्या वडिलांच्या पायाशी पडलेलं असेल. भावासाठी माझ्या वडिलांच्या हृदयातील हाहाकार तुझा भाऊ रामाच्या हृदयातील करुण स्वर बनून ओक्साबोक्सी होऊन बाहेर पडतील. माझ्या दादाला भावाचं दुःख असेल किंवा तुझे वडील मुलाच्या शोकात बुडतील ना, याचा निर्णय तर माझा हा बाणच करेल.
जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभू, युवराज अंगदने रावणपुत्र नरांतकाचा अंत केला. जय श्रीराम. तीन तीन चार चार मिळून एकट्याला मारता, हीच आहे तुमची रणनीती? वानर वीरांना रणनीती शिकवायला आला आहे. हा गे पहिला धडा. देवाचा अंत करणारा देवांतकाचा प्रहार आहे. लंका दहन करणाऱ्या वानराचा हातही बघ. जय श्रीराम. प्रभू, पवनपुत्र हनुमानाने देवांचा परमशत्रू देवांतकाचा वध केला आहे. अंगद आणि हनुमानाच्या शौर्याच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. आम्ही उत्सुक आहोत लक्ष्मण अतिकाय संग्रामाचा परिणाम ऐकण्यास. जय श्रीराम. प्रभू, महावीर बजरंग बलीने रावणाचा शक्तिशाली पुत्र तेशराला त्याच्याच तेजधार तलवारीने यमधामास पोहोचवलं. मायावी अतिकाय आणि लक्ष्मण यांचं घोर युद्ध चालू आहे भगवान. अकंपन, ऐकलं आहे की दंडक वनातून तू प्राण वाचवून पळून आला होतास. त्यावेळी श्रीराम प्रभू दयाळू होते, परंतु आज तू सुग्रीवाच्या हातून नाही वाचू शकत. हर हर महादेव. हर हर महादेव. प्रभू, महाराज सुग्रीवानी लंकेचा सेनापती अकंपनला गदेच्या एकाच प्रहाराने रणभूमीत कायमचे निद्रिस्त केले आहे.
जय श्रीराम. प्रभू, युवराज अंगदने निकुंभाचा वध केला आहे. हर हर महादेव. प्रभू, महाराज सुग्रीवानी महाबली कुंभला धारातीर्थी पाडले आहे. राजकुमार लक्ष्मण, शत्रू रथावर आहे, आपण पायी आहात. हे बरोबरीचे युद्ध नाहीये. आपण माझ्या खांद्यावर बसून युद्ध करावे. नाही हनुमानजी, लक्ष्मणाला ही सारी पृथ्वी एका रथा समानच आहे. आपण चिंता करू नये. आता तरी आपल्याला माझी विनंती स्वीकारावी लागेल. माझ्या खांद्यावर बसा, मी आपल्याला आकाशात घेऊन जाईन. हनुमानजी, विलंब नको करूस भावा. हा मायावी आहे, वेळेचा फायदा घेईल. निसंकोचपणे माझ्या खांद्यावर बसून या मायावी बरोबर युद्ध करा. शक्तीचा अतिकाय उडे दूर अस्मानी, लक्ष्मणासही अस्मानी नेई जो हनुमान. लक्ष्मणाचे असे तीर चलती, ज्याचा प्रभाव काही पडेना, ज्याचा प्रभाव काही पडेना. लक्ष्मणाचे असे तीर चालती, ज्याचा प्रभाव काही पडेना. पुत्र रावणाचा वीर महाबळी, लक्ष्मणाला हार मानेना, लक्ष्मणाला हार मानेना. आता सुचेना उपाय काही असा, ती काय हरावा युद्धात, ती काय हरावा युद्धात. अन इंद्रादी देवाना संकट वाटे. हे वायुदेव, आपण जाऊन लक्ष्मणाला अतिकायाच्या वधाचा काही मार्ग सांगावा. मग इंद्रदेव वायू लक्ष्मण पुत्रा, हनुमान पुत्रा, उपाय दीर्घजीवी हो. सौमित्र, ब्रह्माजीकडून मिळालेलं दिव्य कवच अतिकायाचं संरक्षण करत आहे. तुझ्या शक्तिमान बाणांनी हे कवच तोडता नाही येणार. म्हणून तू स्वतः यावेळी ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर. केवळ ब्रह्मास्त्रानेच महाबली अतिकायाचा वध होऊ शकतो. ब्रह्मास्त्र करी उपाय, निघून जाई बाण. रथासहित